दुसरं सत्र ज्यावेळेस सामन्याचा निकाल खरं तर तिकडे जाहीर झालेला असतो, सामना संपलेला असतो, त्यावेळेस दोन संघ एकमेकांबरोबर शेक हँड करत असतानाच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल होणं हे सुद्धा क्रमप्राप्त ठरवलेलं आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या सामन्यांमध्ये ज्या ज्या संघाचं क्षेत्ररक्षण येईल त्या संघाने त्या गोष्टीची दखल काळजी घेणं गरजेचं आहे. वेळेच्या बाबतीत तुमच्याकडून सहकार्य येणं अपेक्षित आहे. निर्धारित 6 षटकांचा सामना 30 मिनिटांमध्ये खरं तर कंप्लीट होणं गरजेचं आहे. अधिकची 2 मिनिटं आपण इथे ड्रिंक्स इंटरव्हलसाठी देत आहोत, त्याचाही विचार तुम्ही करायचा आहे. खूप जास्त निष्काळजीपणा वेळेच्या बाबतीत जर तुमच्याकडून घडला तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाईल. चला मैदानाच्या आतमध्ये या महत्त्वाच्या सामन्याला सुरुवात होत आहे. संजय स्पोर्ट्स आबाद संघ फलंदाजी करताना आपण पाहू शकाल कल्पेश शेळकेकडून हे पहिलं षटक. कासने संघाच्या वतीने स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कैलास पाटील. बरोबर 2:35 या सामन्याला सुरुवात झाली. या अगोदरचा सामना जिकडे संपला होता तिथून याही सामन्याला सुरुवात झाली आहे असं आपण म्हणूया. उजव्या इष्टीच्या बाहेरून खेचून मारलं होतं, पूल केलं, मिळतील धाबा 6 षटकार. चेंडू आणि जशीच एक रणधुमाळीला समाप्ती झाली, दुसरा रणधुमाळीला सुरुवात झाली. भरपूर वारा आहे मैदानामध्ये, तुम्ही बघत आहात. कागदाचे तुकडे वगैरे उडतायत हवेत, पक्षी आहेत. असं वाटतंय मकर संक्रांत आली की काय पतंगासारखे कागदचे तुकडे आणि पक्षी तुम्ही बघत आहात. आणि हे सर्व साक्ष आहे आज या भव्य दिव्य भव्याती भव्य अशा क्रिकेट स्पर्धेसाठी काय सुरुवात केली आहे सुनील शेळकेजी. सुनीलजी, काल रात्रीपासून आपण बघतोय खेळपट्टी खूप छान आहे. मला नाही वाटत एकही चेंडू खाली राहिला आहे. चेंडू बॅटवर येतोय. जर तुमच्याकडे चांगलं तंत्र आणि मंत्र असेल तर या खेळपट्टीवर धावा होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला जर चांगला भन्नाट वेग असेल तर तुम्हाला गडीसुद्धा मिळू शकतात. अगदी बरोबर आहे. मातीची विकेट आहे, त्यामुळे तुम्ही जर तुमच्याकडे विविधता असेल, व्हेरायशन्स असतील, त्याचबरोबर चांगला वेग असेल, ज्यावेळेस गोलंदाजाकडे चांगला वेग असतो त्याला शोधायची असे फक्त आणि फक्त अचूकता, आणि ती जर तुम्ही शोधू शकलात तर समोर किती मोठा फलंदाज असेल त्याला तुम्ही थांबवू शकता. गोलंदाज कल्पेश शेळके. चेंडूपर्यंत चार्ज करण्याचा प्रयत्न होता, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. त्याचबरोबर अगदी चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचू शकले नव्हते. अंतिमतः बॅटचा स्विंग तर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु हा निर्धाव आणि अतिशय महत्त्वाचा चेंडू इकडे षटकाराचं उत्तर देत असताना कल्पेश शेळकेने फेकलाय. काय उसळी होती त्या चेंडूला. खेळपट्टीकडून चांगली मदत घेतोय आणि वाईड अँगल बनवला होता. फलंदाजाला संभ्रमात ठेवलं अगदी शेवटपर्यंत. यावेळेचा चेंडू सुद्धा चांगला आहे. अगोदरच ठरवलं होतं पूर्वानुमान, त्याचबरोबर प्री मेडिकेटेड फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा इकडे फसलेला आपण पाहिलेला आहे. चांगली गोलंदाजी आहे. सुरुवातीला षटकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेत. कल्पेश याची कल्पकता मैदानाच्या आतमध्ये हरीश पांड्या सर आपण बघत आहोत. आणि कल्पकता पाहिजे खेळामध्ये, कलेमध्ये. कल्पकता मेली की कलाकार मृत्यू पावतो. कल्पकता असलीच पाहिजे. कल्पेश त्याचबरोबर इथे सृजनशीलता दाखवत असताना फलंदाज आपण बघतोय चेंडूच्या बाउन्सला अगोदरच ओळखलं होतं आणि पुन्हा एकदा फेकून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन. सीमारेषेच्या वरून मिळतील धावा 6 षटकार. जी एक गोष्ट तुम्ही अजून बघाल, वारा खूप जोराने वाहतोय आणि त्यामुळे सुद्धा हवेच्या दिशेने जर फटका मारला तर तो खूप लांब जाणार. हा लांबलचक षटकार होता आणि खेळपट्टीवरचं आपलं अधिराज्य गाजवतोय फलंदाज सध्या परिस्थितीमध्ये कैलास पाटील. केपी अगदी केविन पीटरसन सारखे त्याचे इनिशियल आहेत आणि त्याच्यासारखीच वादळी खेळीची त्याने सुरुवात केलेली आहे. कैलास पाटीलने कैलास पर्वताच्या दिशेने हे त्या चेंडूला धाडलं होतं असंही आपण म्हणूया. धावपलकर धावा आतापर्यंत 12 आपण पाहिलेले आहेत. कल्पेश शेळके
फुलटॉस होता, यावेळेस बाल बचावलेले आहेत गोलंदाज असं आपण म्हणूया. खरं तर ज्यावेळेस मोठे फटके येतात त्यानंतर बचावात्मक तंत्र वापरण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा असतो आणि कधी कधी अशा पद्धतीने एखादा वाईट चेंडू आल्यानंतर सुद्धा फेट चेंज झालेले आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर सुद्धा गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आपण पाहिलेली आहे. तसंच काही या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. कल्पेश पुन्हा एकदा तयार असतेच. स्ट्रायकिंगला फलंदाज कैलाससाठीचा हा चेंडू आहे. या अगोदर एक षटकार कैलासने ज्या पद्धतीने प्रस्तुत केला होता त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडा लेझी अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला होता फटक्यामध्ये. ज्या पद्धतीने बॅटची स्विंग येणं अपेक्षित होतं त्या पद्धतीने बॅटचा फॉलो थ्रू इथे आपल्याला पाहायला मिळाला नव्हता आणि निर्धाव चेंडू आणखीन एक इकडे दाखवलेला आहे कल्पेश शेळकेनं. तर गोंदवलीचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुनील म्हात्रे साहेब यांनी कासने संघासाठी आपल्या शुभेच्छा पाठवल्यात. धन्यवाद. शुभेच्छा पाहिजेत, कामी येतात. शेवटचा चेंडू यानंतर कल्पेशचा गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करत आहे. उजवेष्टीच्या बाहेर कमिट झाले होते. पुन्हा एकदा प्री मेडिकेटेड फटका. ज्या वाऱ्याची चर्चा आपण करत होतो त्या वाऱ्याच्या वेगावर स्वार होत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न तर झाला, परंतु जो बाउन्स मिळाला होता तो टॅकल करू शकला नव्हता फलंदाज आणि अगदी फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे गोलंदाजाने असं आपण म्हणूया. एक धाव मिळाली. पहिलं षटक संपलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत 14. एकही गडी बाद झालेला नाहीये. निर्धारित 6 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असणाऱ्या संजय स्पोर्ट्स सावध संघाची चांगली सुरुवात हरीश पांड्या सर झालेली आहे. नक्कीच सावधकडून सावध नव्हे तर आक्रमक सुरुवात आहे असं म्हणावं लागेल. बघा 36 चेंडू असतात. 36 चेंडूमध्ये तुम्हाला तुमचं जग तयार करायचं असते आणि ज्या पद्धतीने प्रितेश जोशी खेळला अगदी त्या शैलीने खेळायचा प्रयत्न या डावामध्ये सुद्धा बघतोय. सुनीलजी, अजून एक गोष्ट कालसुद्धा आपण चर्चा करणार होतो परंतु राहून गेलं. खेळाडूंचे हे जे टी शर्टचे जे रंग आहेत तुम्ही बघा, एकापेक्षा एक इंग्लिश कलर्स आहेत, इंडियन कलर्स आहेत. जे काल तुम्ही इंद्रधनुषचा उल्लेख केला, विब्युअर, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड असा एक एक इनिशियल आहे. VIBGYOR असा एकही रंग नाही जो या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही आहे. म्हणून ही स्पर्धा A1 तर आहे, ही रंगबिरंगी सुद्धा आहे. अगदी शालेय वयीन किंवा शालेय वयामध्ये असताना एक वाक्य खरं तर आमचे गुरुजी सांगायचे आणि ज्यामध्ये 7 रंगांचा उल्लेख असायचा. जाता नाही पाणी पी. 7 रंग तिथे खरं तर आपण अनुभवू शकू. ज्या पद्धतीने ते वाक्य होतं, जा जांभळा पा पांढरा, अशा पद्धतीने गोलंदाज तयार. चर्चा चालू असेल. यावेळेस फटका फसला होता. एसटी रक्षकाने मला असं वाटतं तिथे थोडी हलगर्जीपणा त्याच्या वतीने झालेला आहे. एज लागली असावी ज्या पद्धतीने खरं तर पंच सुद्धा स्थिर आहेत आणि ही संधी होती. अशा पद्धतीच्या ज्या चान्सेस असतात त्या तुम्हाला ग्रॅब करता आल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये. संधी एकदा हुकली की ती परत येईल की नाही त्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. आणि यष्टी रक्षकाची बॉडी लँग्वेज म्हणलं समजलं होतं की त्याने एक सरळ सोपा झेल तिथे टाकलाय. संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा असं म्हटलं जातं. केस नसतात म्हणजे एकदा संधी आली की ती कधी निसटून जाईल हे तुम्ही हेरू शकत नाही. म्हणून आलेल्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करा. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेरून पुन्हा एकदा खेचून मारलेला. स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँडला दिली गेलेली वंदना. मिळतील धावा 6 षटकार. नक्कीच A1 जोडीचा आदरयुक्त दरार आहे आणि म्हणून आज पूर्ण भारतातून त्यांना भरपूर प्रेम मिळतोय या स्पर्धेसाठी. महेश, इथे हा फटका चांगला आहे कारण क्षेत्ररक्षक तिकडे जवळपास नव्हते. एक क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. पाठमोर होऊन जेव्हा तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचत असता त्यावेळेस तुमच्या अडचणी वाढत असतात. इथे फलंदाजांमध्ये कम्युनिकेशन आपण पाहिलं नव्हतं आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने, निराशाजनक पद्धतीने इथे एका फलंदाजाचा अंत सर्व काही आलबेल होतं, परंतु माशी शिंकलेली आहे. आता यानंतर गोलंदाजी करणारा संघ अग्रेसर होईल की नाही हे पाहणं औत्सुक्याचं असेल. सुंदर झेल जरी सुटला तरी
तो जो खेळाडू आहे त्याच्या समय सूचकतेला नक्कीच दाद दिली पाहिजे. चेंडू पकडला, चेंडू दिला. विकेट किपरने यावेळेला चूक केली नाही. त्याला माहीत आहे मी ह्या बाजूला गडी बाद केला, परंतु मी बसून राहणार नाही. बाजावर जे झेल सोडलंय त्याची जी काळीक आहे ती मला पोसावी लागेल. स्वतः धावत गेला आणि तिथे सुद्धा त्याने बाद करायचा प्रयत्न केला. दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड. यष्टीरक्षक संघाचा उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक असला पाहिजे आणि ह्या वेळेला मागची जी चूक होती त्याची पुनरावृत्ती न करता त्याने तो धावबाद केला आहे आणि म्हणून आता कुठेतरी त्याचं मनातलं दुःख जे आहे, शैल आहे, ते कमी झालं असेल. क्रिकेट खरं तर आपली निर्णय क्षमता प्रगल्भ करत असतं. डिसिजन मेकिंग ॲबिलिटी जी आहे ती वाढत असते क्रिकेटमध्ये आणि अशा पद्धतीचे क्रायसिस सिच्युएशन्स असतात तिथे आपल्याला अगदी योग्य वेळेत कमी वेळेत खरं तर निर्णय घ्यावे लागतात आणि ते योग्य ठरवावे लागतात. तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं होतं. चांगलं क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा महेश दळवी वळतील. चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. उजव्या बाहेरची लेंथ इथे ठेवली जाते. कसोटी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने 5व्या 6व्या स्टंप्सवर गोलंदाजी करतात त्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. लेंथ हिट केली जाते. शोल्डरचा चांगल्या पद्धतीचा वापर करत असताना गोलंदाज आपण बघत आहोत. मला वर्णन करायचं होतं निखिल पाटीलचं, जिकडे त्याने पहिला चेंडू फेस करत असताना एक षटकार दाखवला होता आणि तो सुद्धा बाहेर निघणाऱ्या चेंडूवर. अलीकडच्या काळामध्ये फलंदाज स्वतःला तयार ठेवत असतात. त्यांना आउटस्विंगर गोलंदाज जास्तीत जास्त अलीकडे वापरतात. त्यासाठी स्वतःला तयार ठेवलं होतं आणि एक षटकार अप्रतिम दर्जा षटकार खरं तर तिकडे फलंदाजाने दाखवला होता आणि निखिल अजूनही मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. 24 धावा धावपलकावर. थोडा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. अंतिमता फलंदाजाला उमगलं. अतिशय भरधावेगाने चेंडू त्याच्याकडे आलेला आहे. त्यानंतर फक्त आणि फक्त रक्षात्मक अप्रोच दाखवत असताना रक्षात्मक रीतीने खेळला गेला. फक्त दिशादर्शन आणि यानंतर एक धाव निश्चितच मिळाली. एकूण धावा आतापर्यंत 25-25 आहेत. कैलास पाटील बाद होण्यापूर्वी 2 षटकार म्हणजे या धावपलकाला चांगली सुरुवात करून त्याने दिली होती. त्यानंतर तिकडे एक निराशाजनक पद्धतीने क्रिकेटमधील आत्महत्या म्हणतात त्या पद्धतीने ते बाद झाले होते. यावेळेचा फटका किती चांगला आहे. हवेच्या विरोधात फटका एकदा खेळला. फटका बसला की धक्का बसला. क्षेत्ररक्षक उपस्थित, गौरव तिकडे उपस्थित होते. गौरवच्या गौरवशाली झेल. इथे गोलंदाजाला मानावं लागेल, कारण बघा हा सांघिक खेळ आहे. जर माझ्या साथीचा षटक मागणं ठरलं असेल तर माझी जबाबदारी आहे की मी एक चांगलं षटक टाकावं. फलंदाजाला बाद करण्याची मुभा होती. बघा मागच्या षटकामध्ये हवेच्या दिशेने फटके होते, यावेळेला हवाच्या विरुद्ध दिशेने फटके होते. त्याचा सुद्धा कुठेतरी फटका बसलाय आणि जसं तुम्ही म्हणालात गौरवने एक उत्कृष्ट झेल घेतला आणि हेच असलं पाहिजे क्रिकेटमध्ये. जे क्षेत्ररक्षक आहे त्यांनी गोलंदाजाला साथ दिलीच पाहिजे, जसे ढोलकी कलाकार लावणी कलाकाराला साथ देत असतात. क्या बात आहे. म्युझिकल डिस्क्रिप्शन खरं तर आपण पाहतो चांगल्या पद्धतीने डिपिक्ट करतायत. अनुभवाचे भांडार आहेत आपल्या आमच्या बरोबर. खरं तर आज फार मनस्वी आनंद मिळतो समालोचनाचा. आणि क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. टीम वर्क मीन्स ड्रीम वर्क असं म्हटलं जातं. प्रत्येकाला आपली जबाबदारी खरं तर माहीत असणं फार गरजेचं आहे. मी या संघामध्ये कशासाठी आहे, मी फलंदाज म्हणून आहे, गोलंदाज म्हणून आहे की एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून मला इथे संधी मिळालेली आहे. आणि स्वतःचा रोल त्याचबरोबर स्वतःची जबाबदारी एकदा आपल्याला माहीत असेल की त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण आपले 100% देण्याचा प्रयत्न करत असतो. विवेक गायकरचं यानंतरचं तिसरं षटक आपण पाहणार आहोत. 2 षटकांसाठी 12 मिनिटाचा अवधी घेतला गेलेला आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण या गोष्टीकडे सुद्धा कटाक्ष बाळगणं गरजेचं आहे. विवेक पूल केलेला आहे. कंट्रोल पुढचा फटका आपण पाहतो. 2 क्षेत्ररक्षक इथे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु भरधाव वेगाने वेंट लाईक अ बुलेट. व्हॉट अ गुड लुकिंग स्ट्रोक दॅट वॉज ऑफर्ड बाय बॅट्समन किरण पाटील फॉर रन्स. आणि मी झेलबाद होणार नाही हे सुनिश्चित केलं होतं. दाबून खेळले होते आणि गॅपमध्ये आलेला हा शुद्ध चौकार.
किरणसाठी विवेक इथे मात्र आर्क मध्ये होता, हाफ मध्ये कन्वर्ट केलं, समोरच्या दिशेने फेकून दिले. आजच्या दिवसातील नेत्रदीपक षटकार. हॉट शॉट. शॉट. 35 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या स्पर्धेचे प्रणेते मुख्य व्यासपीठावरून खाली येत होते आणि त्यांच्या स्वागतार्थ तो फटका खेळला गेला होता की काय? यावेळेस आता क्षेत्ररक्षक उपस्थित होते, कोणती चूक केली नाही. अंतिम क्षणाला दिशादर्शन करण्याचा प्रयत्न. डबल माइंडेड फलंदाज हरीश पांड्या सर आपल्याला पाहिला. सुरुवातीला त्याला असं वाटलं होतं की ड्रायव्हिंग लेंथ आपल्याकडे येते, त्यासाठी तो तयार होता. अंतिमतः मरण जवळ आल्यानंतर हातपाय ज्या पद्धतीने चालवले जातात, बॅट फिरवली आणि त्यानंतर खरं तर आपण पाहिला एक अप्रतिम झेल टिपला गेला ऑन दी व्हर्ज ऑफ 30 यार्ड सर्कल. फलंदाज झेलची चेरोपणे बाद. सुंदर झेल. दिसायला जरी सोपा असला पण ते म्हणतात ना की जे सुंदर आहे ते सहज करावे आणि जे सहज आहे ते सोपं करावं. अगदी सोपा असा झेल रुपेश यांचा मार्फत. आणि इथे अजून एक मोठा गडी मिळवला आहे तो कासने संघाने. कासने विरुद्ध सावध ही लढत आहे आणि आत्ताच्या गडीला वरचष्मा जरी फलंदाजी करणाऱ्या संघाचा असला तरी वेळोवेळी गडी बाद करत सामन्यामध्ये नक्कीच परत येऊ शकतील गोलंदाजी करणारा संघ म्हणजेच कासने. टॉप ऑर्डर मधील 3 फलंदाज आतापर्यंत खरं तर खेळाडू कक्षामध्ये परतलेले आहेत. पिंडे पिंडे मतीर भिन्ना, प्रत्येकाची क्षमता सारखी नसते. बॅट तर मोठ्या आवेशाने द्वेषाने फिरवली होती. ड्राईव्ह करायचं होतं, चेंडूपळीचा कोणताही कॉन्टॅक्ट मैदानाच्या आतमध्ये साधता आला नव्हता. नवीन आलेल्या फलंदाजाच्या विरोधात फुल लेन गोलंदाजी चांगला ऑप्शन मैदानाच्या आतमध्ये वापरलाय. पिचिंग द बॉल अप ज्याला आपण म्हणतो, कारण जेव्हा तुम्ही बॉल पिचअप करता त्यावेळेला फलंदाजाच्या शरीराचा जवळ चेंडू असतो आणि त्याला खेळणं भाग पाडलं जाते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये क्षेत्ररक्षकांची महाविकास आघाडी जरी तयार झाली तरी चेंडूने त्याचं साध्य साधलंय. इथे चेंडू जमिनीवर जाऊन आदळला. एक धाव निश्चितच मिळाली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या झालेल्या 36. चांगला म्हणजे जिथे लूज चेंडू मिळतात त्यावर चौकार षटकार दाखवला जातो. त्याचबरोबर चांगल्या चेंडूचा सन्मान करत असताना मैदानाच्या आतमध्ये खेळी साकारली जाते. ॲग्रेशन आणि पेशन्स या दोन्ही गोष्टींचा चांगला संगम मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. विवेक गायकरचं हे क्रमांक 3चं षटक आहे. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू फेस करताना फलंदाज आपण पाहू शकाल जयेश दळवी. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि याचबरोबर क्रमांक 3चं षटक इथे समाप्त झालेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या 12.00च्या धावगतीने आहेत 36. आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज कुणालजी दाते सरांचं सुद्धा आगमन झालं आयोजकांच्या वतीने. त्याचबरोबर समालोचन कक्षाच्या वतीने तुमचं सस्नेह सहर्ष मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली कॉल केली गेलेली आहे. विनंती असेल लवकरात लवकर पाण्याची उपलब्धता करा. शुभ दुपार मित्रांनो. आपण बघत आहात केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023. पंचायती राज या विभागाला आज न्याय मिळाला आपण म्हणू शकतो, कारण कपिल पाटीलजी स्वतः ते मंत्रालय हाताळत आहेत राज्यमंत्री म्हणून. आणि जबरदस्त कामगिरी, चांगला लोकसंकल्प आणि जे प्राणप्रश्न आहेत
या विभागाचे किंवा ह्या मिनिस्ट्रीचे ते त्याने अभ्यासू वृत्तीने स्टडी केलेले आहेत आणि आता हळूहळू प्रश्न सोडवायला त्याने सुरुवात केलेली आहे आणि आपल्यासाठी अभिमान आहे कारण या स्पर्धेला म्हटलं जाते भिवंडीची जान, कल्याण डोंबिवलीचा मान, पनवेल रायगडची शान आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर ठाण्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा सन्मान आणि भारताचा बहुमान वाढवणारी ही स्पर्धा आहे. सुंदर बॅनरमय वातावरण, एकापेक्षा एक सुंदर असे व्ह्युअर्स गॅलरी तुम्ही बघत आहात. न्यू सिद्धिविनायक स्टँड, कपिल पाटील फाउंडेशन स्टँड, लोकनेते दिबा पाटील स्टँड, भूमी एंटरप्राइजेस स्टँड, भारतीय जनता युवा मोर्चा स्टँड, सारा एंटरप्राइजेस स्टँड, भारतीय जनता पार्टी स्टँड, स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड म्हणजे मातोश्री, स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड, त्यांचे वडील स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड, भाऊ आणि श्री सिद्धिविनायक स्टँड. म्हणजे असं आपण म्हणतो ना, मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव, ग्रामदेवताभ्यो नमः. हे खूप गरजेचं आहे कारण जो देश आपली संस्कृती विसरतो तो प्रगती करू शकत नाही, परंतु जो देश आपली संस्कृती आणि मूल्य जपतो तो प्रगती करतो. नवीन षटकाची सुरुवात यावेळेला पंच केला, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, हा दणदणीत चौकार. पाटील धावसंख्या 40, 3 बाद. गोलंदाज आहे तो महेश दळवी. दळवी यांचा पुढील चेंडू आवाक्याचा थोडासा बाहेर, पंचांनी बघितलं मात्र आपल्या जागेवर स्थितप्रज्ञ उभे राहिले. धावसंख्या अजूनही थांबली ती 40. लखन खेळतोय 4 चेंडूमध्ये 5 धावांवर आणि त्याचा पार्टनर आहे तो जयेश दळवी, तो 0वर खेळतोय. स्थितप्रज्ञ शब्द फार चांगला वाटला ऐकायला. खरं तर गीतेमध्ये एक वचन आहे, स्थितप्रज्ञेश्य का भाषा, अशा पद्धतीचा तो श्लोक आहे. यावेळेला पुल केलं त्या चेंडूला, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केल्याने वेगाने दुसरी धाव पूर्ण करतील की काय, धावबाची संधी आणि फलंदाज बाद. व्हॉट अ थ्रो. शेळके, सुनीलजी, खरं तर कल्पेश शेळकेच्या पहिल्या षटकामध्ये धावा खूप आले होते आणि कुठेतरी त्याने सुद्धा ठरवलं होतं संधी जर माझ्याकडे आली तर मी संघासाठी काय करून दाखवेल आणि या चतुर्थ गडी बाद झालाय. बाद होऊन परतलाय तो फलंदाज लखन. लखनला जास्त वेळ माई नेहमीच लखन सांगता आलं नाही आहे आणि आता नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे मैदानामध्ये उतरतोय. 6 धावांवरती बाद झाला लखन. लखनचं फार लवकर स्खलन झालं असं आपण फार तर म्हणूया. कल्पेश पुन्हा एकदा अगदी आपल्या क्षमतेला न्याय देताना मैदानाच्या आतमध्ये बघितलं आपण त्याला. चांगला थ्रो त्याच्या वतीने फेकला गेला होता. दळवी यांचा हा बीमर होता की काय बघावं लागेल, मात्र चेंडू जातो मागच्या दिशेने, फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. नो बॉल आणि नो बॉल, फ्री हिट आणि चौकार. एका काय जबरदस्त फटका होता. 46 वर 4. जबरदस्त सुरुवात करून देतोय तो अक्षय म्हात्रे 4 धावांवर. यावेळेला परत एकदा पुल केलंय अगदी स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँडच्या वरून. हा गगनभेदी असा षटकार मारलाय फलंदाजाने. मध्ये अनुभव तो अनेक खरं तर गोष्टींमधून त्याच पद्धतीचं मल्टी कलर्ड स्कोरिंग इथे केलं जातं. अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट बेटरमेंटकडे चाललेली आहे आणि त्यातच चांगलं दोतक, चांगला हस्ताक्षर आपल्या जीवनातील फार मोठा दागिना आहे.
आणि गुड हँडरायटिंग, विथ दॅट गुड हँडरायटिंग हे स्कोरबोर्ड सजवलं जातं. ज्ञानेश्वर मुकादोन सरांकडून तुमचंही कौतुक आहे. नक्कीच वाईड बॉल स्कोररवर भरपूर काय अवलंबून असते. कारण सुनीलजी तुम्ही बघा, आंतरराष्ट्रीय म्हणा, एक दिवसीय म्हणा, कुठलाही क्रिकेट असो, जेव्हा दोन मित्र भेटतात किंवा लोक एकमेकांना पहिला प्रश्न विचारतात स्कोर काय झाला, म्हणून स्कोरर हा आत्मा आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर मुकादम आपलं अभिनंदन आहे. अतिशय चांगला चेंडू, अगदी शेवटच्या क्षणी आपली बॅट खाली आणत हळुवारपणे त्या चेंडूला खेळले. शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने रिंगणाच्या आतमध्ये चेंडू थांबलायत आणि वेगाने धावा पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. धावसंख्या 55, 4 बाद, षटक खेळलं जाते चतुर्थ. स्कोरिंग संदर्भात आपण चर्चा करत होतो. खरं check. तर यानंतरचा सामना असेल प्रचित 11 खांडपे आणि आई गावदेवी उंबार्डे या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. स्कोरशीट जितकी बोलकी असते त्या पद्धतीने स्कोरर सुद्धा बोलका असावा. हरीश पांड्या सर, नक्कीच बोलका असलं तर त्याचा सुद्धा फायदा आहे. अतिशय चांगला गुड लाईन चेंडू, स्टंप टू स्टंप आक्रमण ठेवलं होतं आणि त्यावर सुद्धा एक धाव पूर्ण केली जाते ती फलंदाजी करणारा सावध संघामार्फत. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 56, 4 गडी बाद. अक्षय खेळतोय 13 वरती, जयेश खेळतोय 0 वरती आणि महेश दळवी 2 षटकं 31 धावा 1 गडी बाद. सुनीलजी मगाशी तुम्ही म्हणालात मल्टीलिंग्वल कॉमेंट्री, त्यानंतर मल्टी कलर्ड स्कोरिंग. हल्ली तुम्ही बघा, आज जेव्हा रंगीत चलचित्र सुरू झालं तेव्हा एक नाव आलं ईस्टमॅन कलर. तर अशी ही ईस्टमॅन कलर स्कोरिंग आहे. आणि मला कधी कधी असं वाटते की जो खेळाडू 50 धावा काढतो किंवा 100 धावा काढतो, 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारतो, 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारतो, असे जे खेळाडू आहेत त्यांना त्या स्कोरशीटचा ते पान द्यायला हरकत नाही आहे. तो आयुष्यभर त्याचं फ्रेम करत आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. जसं आपण एखादा गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर तो बॉल त्याला देत असतो, आपण फायफर घेतला की बॉल देत असतो. ह्या काही आठवणी आहेत. म्हणजे मी IPL खेळू शकलो नाही, मी वर्ल्ड कप खेळू शकलो नाही, काय नाही, पण मी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक खेळलो आणि त्यात माझं हे परफॉर्मन्स होतं. हे स्कोरशीट एखादा सर्टिफिकेटपेक्षा कमी नाही आहे. विवेक गायकर यांचा नवीन षटकातील पहिला चेंडू आणि फेकून दिलाय भाजपा युवा मोर्चा स्टँडच्या वरून. हा उत्तुंग षटकार. तर हा चेंडू भीमर आहे की नाही त्यासाठी रिफर करण्यात आलेला आहे आणि तिसरे पंच मुन्ना पठाण हे निर्णय घेतील. मैदानामध्ये जे पंच आहेत ते संदेश किस्मतराव आणि हेमंत शेट्टी. वाघाच्या दिशेने हरिण ज्यावेळेस चालून जाते त्यावेळेस तिची बऱ्याचदा शिकार होत असते. असाच काहीतरी चेंडू आपण बघितला होता आणि फुलटॉस चेंडूवर घणाघाती प्रहार दाखवत असताना अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या वरून चेंडूला धाडलं होतं. पलीकडे अगदी झाडांमध्ये हा फार लांबलचक षटकार आपण पाहिलेला आहे. या गोष्टीची चर्चा हरीश पांड्या सर तुम्ही करत होतात. अतिशय महत्त्वाची गोष्ट स्कोर शीट आणि तो जो इम्पॅक्टफुल प्लेयर असतो त्याला ती देण्यासंदर्भात अगदी तुम्ही इन बिटवीन ज्यावेळेस स्पर्धा सुरू असते त्याच्या मिड टर्ममध्ये ती देऊ शकत नाही, परंतु ती कंप्लीट झाल्यानंतर निश्चितच ती दिली गेली पाहिजे. आणि तुम्ही हा उल्लेख केल्यानंतर मला असं वाटतं बरेच डोक्यामध्ये ही गोष्ट येईल आणि इन फ्युचर त्याची विचारणा सुद्धा केली जाईल. नाही, हे टाटा स्कायच्या ॲड सारखं आहे. पूछने में क्या जाता है, विचारलं तर भेटेल. आणि म्हणून बघा, जेव्हा क्रिकेटची सुरुवात झाली झाडाच्या फांदीवर चाकूने स्क्रॅच मार्क करत धावं लिहिले जायचे आणि त्या स्क्रॅच मार्कवरनं हा शब्द स्कोर उद्भवित झाला आहे. आणि आज आपण बघतो स्कोरिंग, डिजिटल स्कोरिंग, मॅन्युअल स्कोरिंग, ऑनलाईन स्कोरिंग, ग्राउंड स्कोरिंग, असे वेगवेगळे स्कोरिंगचे विभाग आपल्याला बघायला मिळत आहेत. तर तृतीय पंचाकडे आता निर्णय सध्या प्रलंबित आहे. आपल्या डाव्या बाजूला ह्या ज्या बाईक्स आहेत 31 बाईक, कारण एक काल आपण दिली, तर हे बघून तुम्हाला कसं वाटतंय साहेब?
फार चांगलं दृश्य आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडू या मैदानामध्ये क्रीडानगरीमध्ये ज्यावेळेस पाय ठेवील त्यावेळेस त्याचं लक्ष आपसुकच तिकडे जाईल. अगदी एखाद्या शोरूममध्ये जितक्या बाईक्स अवेलेबल नसतील तितक्या बाईक्स इकडे बक्षिसाच्या स्वरूपात ठेवल्या गेलेल्या आहेत. आणि बक्षीस मग ते कोणत्याही पद्धतीचं असो, बक्षीस बक्षीस असतं. त्यामध्ये फार मोठी सकारात्मक ऊर्जा आणि आपल्याला चांगलं काम करण्याची प्रेरणा त्यामध्ये लपलेली असते. आणि इथं तरी ह्या 31 बाईक्स आहेत, त्यांना बघून प्रत्येक खेळाडूला मनोमन इच्छा होत असेल या स्पर्धेमध्ये मला चांगलं खेळायचं आहे. मला तर असं वाटतं याचं चित्र जर आपण आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दाखवलं तर अच्छा फेअर डिलिव्हरी आहे, लीगल बॉल आहे. सुनीलजी, म्हणजे आज भारताच्या किंवा न्यूझीलंडच्या कुठल्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय खेळाडूने जर हे असं पाहिलं तर एकदा त्याला सुद्धा ईर्ष्या होईल, यार मी इंटरनॅशनल क्रिकेट खेळलो पण हे का नाही खेळलो. पुढील चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न, एक धाव झाली आहे मात्र दुसरी धाव होणार नाही आहे. चांगली फेकी. क्षेत्ररक्षण म्हणजे चेंडू थांबणं नव्हे परंतु चेंडूची फेकी ही सुद्धा तेवढंच महत्त्वाचं घटक. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवणं, खाली वाकणं, पुन्हा व्यवस्थित पोझिशनमध्ये येऊन थ्रो फेकणं आणि तो योग्य एंडला फेकणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. 63 4 बाद, पंचम षटक. यावेळेला फुल टॉस बॉल, बेस बॉल हिट आणि कपिल पाटील फाउंडेशनच्या बॅनरवरून जातोय चेंडू मैदानाच्या बाहेर. हा गगनभेदी षटकार. पद्धतीने बऱ्याचदा आपण म्हणत असतो प्लेयर खेळतात आणि बऱ्याचदा आपण असंही हरीश सर पाहिलेलं आहे की फुलटॉस चेंडूचा कर्पूस समाचार प्लेयरला घेता येत नाही, खेळाडूला घेता येत नाही, याचा अर्थ तो त्यासाठी तयार नसतो. परंतु इथे ज्या वेळेस फुलटॉस चेंडू फेकला गेलेला आहे त्यावर षटकाराची मोहर फलंदाजाने लावलेली आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण खेळत असताना चांगल्या पद्धतीचं तंत्र वापरतोय. 69 4 बाद, पंचम षटक. गायकर यांचा पुढील चेंडू आताचा मात्र चांगला चेंडू होता. अशी विविधता पाहिजे गोलंदाजीमध्ये. फुलटॉस चेंडू तुम्ही करू शकत नाही कारण फलंदाज गोलंदाजासाठी कर्दनकाळ ठरू शकतो. आणि हल्ली जे चेंडू येत आहेत ते असे आहेत की डोळ्यावर रुमाल बांधून सुद्धा तुम्ही षटकार मारू शकता. फक्त तुमचं टायमिंग हे उत्कृष्ट असणं गरजेचं आहे. मैदानामध्ये अजूनही वारा वाहतोय, आपण बलून बघत आहात त्याने आपल्याला समजते वारा वाहतोय. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बघायचं आहे झेल बांधवेल की काय. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक गौरव आणि गौरवने टिपलेला अजून एक झेल. फलंदाज फेल. 69 5 बाद. पुढील सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे प्रचित 11 खांडपे टीमचे कॅप्टन आणि गावदेवी उंबाडे टीमचे कॅप्टन. फ्रंटफुटला असताना पूल करण्याचा प्रयत्न होता. फोर्सिबल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळला होता फलंदाजाच्या वतीने. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. लॉंग ऑनला चांगल्या पद्धतीचा झेल खरं तर तिकडे झालेला आपण पाहिलेला. बऱ्याचदा एक गोष्ट क्रिकेटमध्ये हरीश पांड्या सर आपण बघत असतो, गोलंदाजाला उशिरा थोडं शहाणपण सुचत असतं. म्हणजे मराठीमध्ये एक अशी म्हण आहे, नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं. त्या पद्धतीने षटकार खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी आपण बघतो. सुरुवात त्या पद्धतीच्या गोलंदाजीने जर केली तर ती गोलंदाजी धारदार होऊ शकते. नाही, नक्की. आणि शिकलं पाहिजे. म्हणजे शिकायला वयाचं बंधन नसते. शिकत राहावं कारण जो शिकतो तोच जिंकतो आणि जो शिकत नाही आणि शिंकत असतो तो हरत असतो. म्हणून शिंकू नका, शिका, संघटित व्हा. 32 मिनिटं झालेली आहेत. 69 5 बाद. गायकर यांचा पुढील चेंडू फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूला अगदी मिडविकेटच्या दिशेने एक धावासाठी खेळत नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचतोय फलंदाज. धावसंख्या झाले 70. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 14ची सरासरी. नवीन फलंदाज उतरलाय स्वप्नील. अक्षयच्या जोडीला अक्षय खेळतोय 20 वर, स्वप्नील खेळतोय 1 वर आणि विवेक गायकर 2 षटक 25 धावा 2 बाद त्याने केले. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असेल. ते सुरू करत असताना 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला अपॉइंट करावा लागेल. अमर स्पोर्ट्स कासने संघ या सूचनेकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. खूप अधिक वेळ तुम्ही या 5 षटकांसाठी घेतलेला आहे. निर्धारित 6 षटकांमध्ये आपण षटकांसाठी
30 मिनिटं आणि अधिकची 2 मिनिटं इथे ड्रिंक्स ब्रेकसाठी देत आहोत. या गोष्टीचं समायोजन मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थितरित्या साधता आलं नाहीये इथे कर्णधार आणि संघ सहकार्यांना, आणि म्हणूनच 6व्या षटकाच्या प्रारंभीच अगदी तुम्हाला वर्तुळाच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक तिकडे अधिकचा प्लेस करावा लागेल. आतापर्यंत 5 षटकं संपलेत. चांगली फलंदाजी, चांगला डाव इकडे आपण बघतो. पहिला डाव संजय स्पोर्ट्स आवाजचा, एकूण धावा आतापर्यंत 70 झालेल्या आहेत. येस, आमच्या यूट्यूबच्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत आहे GTCवर. आज ही स्पर्धा कालपासून भरपूर लोकांनी पाहिली. काल खूप चांगला रिस्पॉन्स होता कल्याण डोंबिवली ग्रामीण स्टार आणि भिवंडी ग्रामीण स्टारच्या प्रेक्षणीय लढतीसाठी. तर शेवटचं षटक घेऊन येतोय राहुल म्हात्रे आणि त्याच्या समोर आहे राहुल हलके. क्या बात है, हलके फुलके राहुल हलके गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्वप्नील फलंदाज. चांगला चेंडू हळूवार पद्धतीने, मात्र यावेळेला गती परिवर्तनने फलंदाजाला तिथे कुठेतरी फसवलं होतं फलंदाजाने. राहुल हलके म्हणजे त्याला मैदानाच्या आतमध्ये हलकी गोलंदाजी करावी लागेल. इन द सेन्स जड फटके खेळण्यापासून फलंदाजाला परावृत्त करावे लागेल आणि पहिला चेंडू हळूवारपणे, खरं तर पायातील काटा फुंकर मारून ज्या पद्धतीने काढतात त्या पद्धतीने हा चेंडू काढला होता, निर्धाव चेंडू. जसं आपण बघतो ना रोडवर जड वाहनास प्रवेश प्रतिबंधित आहे, तसा जड फटका जो आहे तो मारू देणार नाही आहे, प्रोहिबिटेड आहे. आताचा अतिशय एक चांगला चेंडू कासने संघाने कमबॅक केला आहे. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये जर तुम्ही अशी गोलंदाजी केली तर आधी झालेल्या चुकांतून ते शिकलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. अगोदरचा जो डॅमेज झालेला आहे तो थोडा कव्हर करत असताना गोलंदाजाला तुम्ही हलक्यामध्ये घेऊ शकत नाही, हा चांगला संदेश देतो शेवटचा गोलंदाज राहुल हलके. यावेळेला ओव्हरपिच चेंडू होता आणि काय फटका मारलाय, मेगा स्क्रीनच्या बाजूने त्या चेंडूला पाठवून दिलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी हा घणाघाती प्रहार. पलटवार फलंदाजाच्या वतीने केला गेला हा षटकार मिळाला. स्वप्नील पोचला 7 वरती. हलकी यांचा हा चेंडू बाहेर. बघा, षटकार खाल्ल्यानंतर घाबरून जायचं नसते, लढायचं असते. एक चांगला चेंडू अपेक्षित होता, आता वाईड चेंडू टाकलाय आणि त्यामुळे दडपण परत एकदा गोलंदाजावर वाढणार आहे. 5 बाद 77. फुलर लेनचा चेंडू, परंतु वाईड. लेंथ चांगली जरी असली तरी लाईन बरोबर नव्हती. सूर आणि ताल जर व्यवस्थित असले तर आपण म्हणतो मिले सूर मेरा तुम्हारा. इथे लेंथ चांगली होती परंतु लाईन धोकादायक आणि वाईड. अनुशासन शिस्तीला किंमत आहे. तुमचं व्यक्तिगत तुम्ही जीवन जगत असा अथवा एखादा खेळ तुम्ही खेळत असा, मर्यादा सोडल्या की दंड आहे. यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता, मात्र हेलिकॉप्टर रनवेवरनं फ्लाय करू शकलं नाहीये. सोपा झेल. विक्रांत यांनी टिपलेला झेल. 6वा गडी. या षटकामध्ये डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न राहुल हलकेच्या वतीने प्रामाणिकरित्या केला गेलेला आहे. अजूनही त्याच्याकडे चांगली संधी आहे, कारण 2 चेंडू चांगल्या पद्धतीने त्याला फिनिश करावे लागतील. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च करत असताना एक फलंदाज त्याने बाद करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. एकूण धावफलकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 78 धावफलक उभारलं गेलेलं आहे. पुढील चेंडू खोलवरचा, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. कुठेतरी आपली नजर काढून घेतली होती आणि बायची ही 1 धाव आणि एका धावेने 79. 6 बाद. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू.
ऑकवर्ड पोझिशनमध्ये पूर्णपणे फलंदाज आलेला आपण बघितला. अंतिमतः त्याने स्विंग तर केली, ज्या पद्धतीने तलवारबाजी करतात त्या पद्धतीने बॅट चालवली होती, परंतु चेंडू पळीमध्ये सोशल डिस्टन्सिंग आपण पाहिलं आणि बाईकच्या रूपाने एक धाव निश्चित तरी सुद्धा आलेली आहे. बघा 80चा मॅजिक नंबर गाठतील की नाही. हलके यांचा पुढील चेंडू फुलटॉस होता आणि फेकून दिलाय सारा एंटरप्राइजेस स्टँड मध्ये. जसा लिंबू सरबत मला लिंबूतून रस काढून बाल्टीमध्ये फेकून देतो तसा त्या चेंडूला फेकून दिलाय. 85 6 गडी बाद 86 धावांचं लक्ष्य. त्या फटक्यावर हरीशजी मला कायरॉन पोलार्डची आठवण झाली, ज्या पद्धतीने लोअर फुलटॉस होता समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावरून स्ट्रेट हिट म्हणून खरं तर गणला जाणारा हा फटका आणि षटकार तिकडे मिळाला. पहिलं सत्र संपलं, फलंदाजांनी चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. यामध्ये जास्तीत जास्त ग्रीन पेंटचा वापर केलेला आहे आपले स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम याने. याचाच अर्थ मला असं वाटतं या सत्रामध्ये जवळजवळ 9 षटकार आलेले आहेत. क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी, दर्जेदार, लक्षवेधी, आकर्षक, विध्वंसक आणि स्फोटक फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये झाली. एकूण धावा धावपलकोर जोडल्या गेल्या त्या म्हणजे 85 आणि 86 धावांचा विशाल काय डोंगर इथे सर करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये अमोर स्पोर्ट्स कासने संघाला दुसरं सत्र जोपर्यंत सुरू होईल इन बिटवीन तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिकडे आमचे साथी समालोचक तयार आहेत. अजय गरज सर, यानंतरच्या सामन्याची महत्वाची नाणेफेक. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. तर सर्वांना शुभ दुपार आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत. खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 मध्ये A1 जोडी मार्फत या स्पर्धेचं आयोजन जसं सर्वांनाच ठाऊक आहे. A1 जोडीकडून सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील आणखी एक महत्त्वाचा सामना ज्याची नाणेफेक आम्ही टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. एका बाजूला गावदेवी उंबार्डे संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहणार आहोत प्रचित 11 खांडपे. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत. मी पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय. सन्माननीय सुदर्शन पाटील, आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे कर्णधार तुम्ही पाहू शकाल. माझ्या उजव्या बाजूला विकास आहेत उंबाडे टीमचे कॅप्टन आणि प्रचित 11 खांडपे टीमचे कॅप्टन माझ्या डाव्या बाजूला अक्षय पाटील. सुदर्शन पाटील यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम. टॉस कॉइन कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला A1 जोडी या स्पर्धेचे आयोजक निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा डाकी यांची एक जबरदस्त ही जोडी आहे. आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री अर्थातच नामदार कपिल पाटील साहेब यांची प्रतिमा आहे. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज अक्षय पाटील कॉल देत आहेत. A1 जोडी असा कॉल आहे आणि A1 जोडी झालेला आहे. राईट कॉल. थँक्यू सो मच सुदर्शन पाटील. आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. अक्षय, अनेक स्पर्धा तुम्ही खेळत आलेले आहात, मात्र ही एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे. आकर्षण आपण बघायला गेलो तर 32 बाईक्स आहेत आणि एक 4 व्हीलर आहे. एकूणच ही संकल्पना कशी वाटते, स्पर्धा कशी वाटते आणि टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग घेणार आणि स्पर्धा तर खूपच छान आहे. भिवंडीमधली नंबर 1 स्पर्धा आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद करतो. या हंगामामध्ये तुमच्या संघाची कामगिरी ग्रामीण गटामध्ये कशी राहिलेली आहे? एखादी स्पर्धा वगैरे जिंकली आहे का? नाही, स्पर्धा तर नाही जिंकली. 2 नंबर आले, 4 वगैरे. येस, म्हणजेच फॉर्म चांगला आहे टीमचा. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना उंबाडी टीमला एखादं पर्टिक्युलर टार्गेट आहे का डोक्यामध्ये की एवढ्या धावांपर्यंत थांबवायचं आहे असं? 60-55 धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट आपल्याला या मॅचसाठी. विकास, तुमच्या मनामध्ये देखील किती उत्सुकता होती ही स्पर्धा खेळण्यासाठी. आज तो चान्स तुम्हाला मिळालेला आहे, त्याबद्दल आयोजकांसाठी काय बोलाल? पहिली बात तर आयोजकांचा धन्यवाद मानतो आम्हाला खेळायला इथे चान्स दिल्याबद्दल. आम्ही मागच्या वर्षी पण इथे खेळलो, पण पहिल्या राऊंडला आमचा पराभव झाला. येस, म्हणजेच ज्या काही चुका झाल्या होत्या त्या सुधाराव्या लागणार आहेत. यावर्षीची खेळपट्टी तुम्ही काही सामने आता बघितलेले आहेत, कशी वाटते? खेळपट्टी चांगली आहे, पण बघू आम्ही प्रयत्न करू 70-75 धावापर्यंत. त्यासाठी मला वाटतं सुरुवात फार महत्त्वाची असणार आहे. सुरुवातीला कुठले फलंदाज आहेत ज्यांच्याकडे तुम्ही चांगल्या दृष्टीने पाहतात, ज्यांच्याकडे अपेक्षा आहेत ज्यांच्याकडून तुम्हाला? कारण पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील. कोण फलंदाज आहेत जे फ्लाइंग स्टार्ट देतील? सोनू भोयर आहे, भूषण, अक्षय, मी आहे स्वतः, अजून भरपूर आहेत. येस, थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर मित्रांनो, सज्ज व्हा या लढतीसाठी. येणाऱ्या 25 ते 30 मिनिटांनंतर ही लढत आपल्या समोर येईल.
टॉस संपन्न झालेला आहे आणि टॉस बॉक्समधून समाचार असा आहे की प्रचित 11 खांडपे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थातच त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय गावदेवी उंबाडे टीमला. आपण वळूयात ऑनगोईंग मॅचकडे आणि कॉमेंट्री बॉक्समधून आता ऐकूयात IPL कॉमेंटेटर कुणाल दाते यांचा दमदार आवाज. धन्यवाद अजय घरत, सुनील शेळके सर आणि हरीश पंड्या सर यांना तुम्ही ऐकलत पहिल्या सत्रामध्ये. संजय स्पोर्ट्स सावध विरुद्ध अमर स्पोर्ट्स कासने या दोन टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगतोय आणि पुन्हा एकदा आपलं या भव्य दिव्य अशा क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस रात्रीचा खेळ तुमच्या समोर रंगेल आणि दुसरा सामना तुमच्या समोर होतोय. अमर स्पोर्ट्स कासने या टीमला लक्ष्य पार करायचं या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 86 धावांचं. पहिले षटक मुख्य व्यासपीठ कडून आमच्या कॉम्बॉक्समध्ये अजय घरत सदाबहार कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे या भिवंडी परिसरामध्ये. नामांकित समालोचक त्यांचंही सहर्ष स्वागत. पहिला बॉल लेफ्ट हँड राऊंड विकेट. पहिला बॉल चांगला टेक ऑफ करत असताना सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला खांद्याचा वापर आणि एक चांगला बाउन्स इथे अजय प्राप्त केलाय पहिल्याच ओव्हरमध्ये किरण पाटीलने. और किरण पाटिल इसी तरह की गेंदबाजी के लिए जाने जाते हैं. कल भी यहाँ पर खेले थे शो मैच में भिवंडी ग्रामीण स्टार्स की ओर से. पहला ओवर महंगा रहा था केतन मात्रे के विरुद्ध, लेकिन उसके बाद उन्होंने अच्छी वापसी की थी. दूसरा ओवर उनका बहुत ही लाजवाब रहा था. फुल टॉस होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा ड्राईव्ह करत असताना तिथे 1 रन कंप्लीट केली आणि क्वार्टर ऑफ भिवंडी या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे, परंतु इथे खराब थ्रो येतोय आणि त्याचा फायदा मिळतोय. 2 धावांनी इथे श्री गणेशा होईल टीमचा. रन अमर स्पोर्ट्स कासने स्कोर बोर्डवर 2. विक्रांत आणि त्याच्यावर कल्पेश शेळके सध्या मैदानामध्ये खेळतात. टार्गेट चांगलं सेट झालं अजय या मॅच मध्ये 86 करायचे आहेत. जी हाँ, बहुत बड़ा टारगेट है मेरी नज़र से. 80 के ऊपर आप स्कोर बनाते हो 6 ओवर्स में तो निश्चित रूप से बहुत बड़ी उपलब्धि है आपके बल्लेबाजों के लिए. और गेंदबाजों को काफ़ी अच्छा बैकअप मिलता है. बॉलिंग आक्रमण भी अच्छा है सावध टीम के पास. ऑन साइडला दिशा देत असताना एक्झॅक्ट खूप महत्वाची गोष्ट तुम्ही छेडलीत. गोलंदाजी खूप चांगली आहे सावध टीमचा विचार केला तर फलंदाजी त्यांच्या बॅटरने खूप चांगली केली. रन स्कोर बोर्डवर लावले. खास करून अक्षय मात्रेने 26 धावांची मिडल ऑर्डरमध्ये केलेली खेळी महत्त्वपूर्ण ठरली. सुरुवात चांगली मिळाली होती कैलास आणि निखिलच्या बॅटमधून आणि त्याच्यानंतर आवरला मिडल ऑर्डरमध्ये फलंदाज अक्षय मात्रेने आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेट सेट झाले. 86 रनचं त्याच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना विक्रांत गायकर खेळतोय 3 वर. टीमची धावसंख्या देखील 3 आहे. टीम अमर स्पोर्ट्स कासने रनअप मध्ये व्यत्यय इथे पाहायला मिळतोय आणि एक दर्जेदार आयोजनामध्ये आपण आहोत आणि या आयोजनाची चर्चा अखंड भारतभर नेहमीच होते आणि याही वर्षी नक्की सातत्याने ती चर्चा सुरू आहे. जी हाँ, इसीलिए तो सिद्दीक सर कल से कह रहे हैं कि मौसम है मस्ताना और हर कोई है महाराष्ट्र की A1 जोड़ी का दीवाना. हे तर होणारच होतं, तर काही विशेष नाहीये कारण सिद्दीक भाबे प्रत्येक टुर्नामेंटला काहीतरी एक ब्रीद वाक्य देऊनच समालोचनाची सुरुवात करतात. यावेळेला परफेक्ट यॉर्कर. दिशा चांगली होती, टप्पा चांगला होता, अचूकता होती या बॉलमध्ये आणि हीच तर खासियत आहे या गोलंदाज किरण पाटीलची. ज़बरदस्त गति के साथ गेंदबाजी करते हैं और इतने तेज़ रफ्तार के साथ यदि यॉर्कर आप सटीक जगह पर डालोगे तो फिर बल्लेबाज कितना भी अच्छा क्यों ना हो उसके लिए खेलना काफ़ी मुश्किल रहेगा. चांगला यॉर्कर, चांगलं पुनरागमन आता करावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला हुक शॉट बॅटची कडा घेतली आहे. बाउन्सरचा चांगला वापर इथे पाहायला मिळाला. फलंदाज बाद होईल. पहिली विकेट गमावली अमर स्पोर्ट्स कासनेने. आउट होतोय कल्पेश शेळके. फास्ट बॉलर है किरण पाटिल. पहले उन्होंने यॉर्कर का प्रयोग किया, उसके बाद ये परफ्यूम बॉल डाली उन्होंने. बहुत ही शानदार गेंद थी. अच्छा उछाल प्राप्त किया और बल्लेबाज सही पोजीशन में ही नहीं आ पाए शॉट खेलने के लिए. बल्ले का किनारा लेकर गेंद विकेट कीपर के पास चली गई. बहुत बड़ा झटका लगा है कल्पेश शेळके के रूप में. एक ऐसे बल्लेबाज जो फ्लाइंग स्टार्ट दे सकते थे अपनी टीम को, लेकिन खाता भी नहीं खोल पाए. 2 गेंदों का सामना किया. विक्रांत गायकर के साथ अब नए बल्लेबाज जुड़ते हुए समीर पोईर. पॉवर प्ले मध्ये रन करावे लागतील अमर स्पोर्ट्स कासनेला. 86 रनच्या लक्ष्याचा पाठलाग तुम्हाला करायचा. एक मोठ्या लक्ष्याच्या
दिशेने वाटचाल करायची अशा परिस्थितीमध्ये पॉवर प्लेमध्ये एक मोठा धक्का दिला पहिल्याच ओव्हरमध्ये किरण पाटीलने. फुल टॉस होता, यावेळेला दिशा चांगली आहे, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा येतोय पहिला चौकार अमर स्पोर्ट्स कासने टीमसाठी, फलंदाज समीरच्या बॅटमधून. स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर फिर से एफर्ट बॉल डालने का प्रयास था कुणाल, वहां पर यॉर्कर ही डालना चाहते थे किरण, लेकिन लेंथ में चूक गए। और यॉर्कर में यही तो समस्या रहती है, सटीकता से लगातार यॉर्कर्स डालना बहुत मुश्किल काम है। इसके लिए काफ़ी ज़्यादा प्रैक्टिस की आवश्यकता होती है, और बहुत ज़्यादा प्रैक्टिस करने के बावजूद भी कई गेंदबाज लगातार यॉर्कर्स नहीं डाल पाते। नाहीच टाकू शकत, कारण तेवढं नियंत्रण प्रत्येक गोलंदाजाकडे नसतं आणि ते बहुतांश आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येक वेळेला तुम्ही त्या लेंथवर, त्या यॉर्कर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करू शकत नाही. इथेच मगाशी चुकला फलंदाजने, तिथे चौकार मिळवला फलंदाज समीर, त्याचं खातं उघडलं आणि त्याच्यानंतर दिगंबर हे दुसरं षटक टाकण्यासाठी तयार होते. पहिला डॉट बॉल त्याने हाताळलाय. कप्तान है दिगंबर माली, और जो आमने लोनार्ड का क्रिकेट है वहाँ पर बहुत बढ़िया फॉर्म में है गेंद के साथ, कई टूर्नामेंट्स में अच्छी गेंदबाजी की है। लेकिन ये महाकुंभ है ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का। इस बार ऑन साइड में ड्राइव करते हुए ओहो हो मिस फील्ड, और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन मिलेंगे। मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. वेस्ट बिल्डिंगचा चौकार आला आणि त्याच्यानंतर एक चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बॉल चालला स्वीपर कव्हर पॉइंट आणि बाउंड्री लाईनच्या बरोबर मधून सीमारेषा पलीकडे धावा मिळतील. 4 येतोय चौकार. मुकाबले में हमने प्रीतेश जोशी को देखा बालकोम से खेलते हुए, अर्धशतकीय पारी खेली और पहले 11 गेंदों में तो 10 चौके लगाए थे उन्होंने, चौकों की झड़ी सी लगा दी थी। एक ओवर में लगातार 6 चौके भी लगाए, काफ़ी सारे कीर्तिमान अपने नाम पर किए। कंडीशंस बहुत बढ़िया है और बल्लेबाज उसका फायदा उठाते हुए अच्छा पलटवार शुरू हुआ है अमर स्पोर्ट्स कासने के बल्लेबाजों द्वारा। 15 वर 1 अमर स्पोर्ट्स कासने. यावेळेला प्ले डाऊन होतोय, बॅटची कडा घेतली, यस्टनचा वेध, फलंदाज बाद, दुसरा धक्का बसतोय टीम अमर स्पोर्ट्स कासनेला. विक्रांत गायकर परतलाय. जीची आणि फलंदाजीची चर्चा तुम्ही करत होतात आणि यंदाच्या हंगामामध्ये प्रीतेश जोशी भन्नाट फॉर्म मध्ये, एक शतक देखील त्याने ठोकले त्याच्या नावावर. या हंगामामध्ये एक शतक देखील आहे आणि इथे आल्यानंतर त्याने दमदार बॅटिंग केली. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं त्याच्या बॅटमधून. नॉट आउट 53 धावांची खेळी त्याने साकारली आणि सामना जिंकला त्याच्या टीमसाठी. अमर स्पोर्ट्स कासने या टीम अडचणीमध्ये नक्की वाढ होत आहेत, कारण दोन्ही जे सलामीवीर होते आता ते डगआउट मध्ये आहेत. गोलंदाज दिगंबर माळीला यश मिळालंय. यावेळेला लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, थोडासा बॉल पुढे पडतोय, त्याचा फायदा मिळेल फलंदाजाला. 2 धावा मिळतील. मयूर दळवीचे इथे खातं उघडलंय. मिस टाइम स्ट्रोक था, गेंद काफ़ी देर हवा में रही थी, और इस तरह के हालांकि कैचेस भी जब आएंगे फील्डर्स की तरफ तो उनको जज करना बहुत मुश्किल रहेगा मेरे ख्याल से, क्योंकि बहुत तेज़ हवाएं बह रही है, और जब तेज़ हवाएं बहती रहती है मैदान के ऊपर से तो गेंद हवा में झूलती रहती है, स्विबल होती रहती है और स्वर्लिंग होती रहती है, उसको जज करना बहुत मुश्किल होता है. यावेळेला चांगला बॉल
नंतर थोडीशी उसळी घेत गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. हवेचा वेग पहा, त्याच दिशेला झेंडे अक्षरशः फळकतायत, त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि इथे आपण पाहतोय ओव्हर नंबर 2चा खेळ इथे समाप्त होतोय. दिगंबर माळीचं हे चांगलं षटक. या ओव्हरमध्ये 1 विकेट, 10 धावा त्याने खर्च केल्या, 7 धावा किरण पाटीलने खर्च केल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर अमर स्पोर्ट्स कासनेची धावसंख्या आहे आतापर्यंत 17 लॉस ऑफ विकेट. यानी कि पावर प्ले का जो खेल हुआ है वो पूरी तरह से संजय स्पोर्ट्स सावध के गेंदबाजों के पक्ष में रहा है। दो महत्वपूर्ण बल्लेबाजों को उन्होंने आउट किया है और जो रिक्वायर्ड रेट है वहाँ तक बल्लेबाजी करने वाली टीम नहीं पहुँच पाई है अमर स्पोर्ट्स कास्ट ने। यहाँ से और 69 रनों की आवश्यकता है, मात्र 4 ओवर्स का खेल बचा हुआ है। जो बॉलिंग आक्रमण है उसमें काफ़ी धार है, मैंने पहले ही चर्चा की थी। किरण पाटिल, दिगंबर माली, निखिल पाटिल, कैलाश पाटिल, ये जो बॉलर्स है वो काफ़ी खतरनाक है और लगातार ये खिलाड़ी क्रिकेट खेलते आ रहे हैं। निखिल पाटिल किरण पाटिल के छोटे भाई है। इस समय आक्रमण जारी रखते हुए किरण पाटिल, दबाव जो बना है उसको और ज़्यादा गहराने की कोशिश है सावध के कैप्टन की। लो फुल टॉस सामने की तरफ ड्राइव करते हुए सिंगल मिलेगा यहाँ पर। एक तेज पार्टनरशिप की आवश्यकता है कुणाल यहाँ पर। बल्लेबाजों के सामने दोहरी चुनौती है, एक तो विकेट पर आपको खड़े भी रहना है और तेज गति से रन्स भी बनाने हैं। अगदी बरोबर आहे, कारण इथे 86 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला आक्रमण करावंच लागणार आहे, मोठे फटके मारावेच लागणार आहे. तशा परिस्थितीमध्ये थोडंसं पिछाडीवर वाटतोय संघ अमर स्पोर्ट्स कासने, परंतु या ग्राउंडवर असं कोणतंच लक्ष नाहीये जिथे तुम्ही विजय मिळवू शकत नाही, कोणतंच लक्ष विजयाची गॅरंटी देखील तुम्हाला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रयत्न करायला पाहिजे अमर स्पोर्ट्स कासनेने मोठे फटके मारण्यासाठी. यावेळेला एक बाउन्सरचा वापर इथे पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये देखील काहीसा असाच बॉल टाकण्यात आला होता. याही ओव्हरमध्ये एक तसाच तेज तर्रार बाउन्सर इथे टाकत असताना गोलंदाज किरण पाटिल. अलग ही मज़ा है इस गेंदबाज को गेंदबाजी करते हुए देखने का। अच्छे रिदम के साथ दौड़ते हैं, लंबा बॉलिंग रनअप है और यॉर्कर्स बाउंसर्स बहुत अच्छी तरह से डालते हैं। जब यॉर्कर डालते हैं या बाउंसर डालते हैं तो वो पूरा एफर्ट लगाते हैं। खांद्याचा चांगला वापर करतोय, यावेळेला कटरचा वापर, पुढे थोडासा पीच केला बॉलला आणि बोट थोडीशी फिरवली, बॉलवर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला. राईट हँडेड बॅटरसाठी एक चांगला बॉल सरळ जातो विकेट कीपरसाठी हा डॉट बॉल. पूरी तरह से डिस्गाइज कर दिया वहाँ पर बैट्समैन को, पूरी तरह से गुमराह कर दिया एक तरह से किरण ने, उंगलियां फेरते हुए। सही सोच। 18 2 याही ओव्हरमध्ये रन येताना दिसत नाहीये अमर स्पोर्ट्स कासनेसाठी. यावेळेला लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, स्वीपर कव्हर डीप मध्ये बॉल जाईल क्षेत्ररक्षकाच्या हाताच्या जवळ, तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न, धोका आहे दुसऱ्या रन मध्ये, पंचांचा इशारा, फलंदाज बाद. अमर स्पोर्ट्स कासने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 19, 3 फलंदाज बाद झाले. त्यांनी तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 6 ओव्हरमध्ये तुम्हाला 86 करायचे. अशा परिस्थितीमध्ये पॉवर प्लेमध्ये स्टार्ट पाहिजे होता अमर स्पोर्ट्स कासनेसाठी. तो स्टार्ट इथे ती सुरुवात पॉवर प्लेमध्ये मिळालेली नाहीये बॅटिंग करत असताना अमर स्पोर्ट्स कासनेच्या फलंदाजांकडून. जी हाँ, अक्सर कहा जाता है कि रनों की यदि बड़ी इमारत हासिल करनी है तो नींव मजबूत होनी चाहिए। वो मजबूत नींव देखने को नहीं मिली। पावर प्ले को मैक्सिमाइज करना बहुत ज़रूरी था, लेकिन पावर प्ले में विकेट्स भी आपने गंवाए और जो रन्स आपको चाहिए थे वो आप नहीं बना पाए, जिस वजह से अब नॉन पावर प्ले में भी आपके ऊपर काफ़ी दबाव है। नए बल्लेबाज गौरव गोंदले आए हैं, एक युवा खिलाड़ी है और काफ़ी प्रतिभाशाली खिलाड़ी। छोटी छोटी पारियाँ, कई बार अच्छी पारियाँ खेल चुके हैं, लेकिन अब यहाँ पर एक लंबी पारी की ज़रूरत है। पहिला चांगला बॉल गौरव गोंधळेसाठी ऑन साइडला दिशा दिली, डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतात. दुसरा रनचा प्रयत्न ते गौरवने केलाय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, 2 धावा मिळतील. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावर असताना रन झालेले आहेत आता स्कोर बोर्डवर 21 रन 21 और 65 रनों की आवश्यकता है। लक्ष्य दिल्ली और देहरादून की तरह दूर नजर आता हुआ अमर स्पोर्ट्स कासने के लिए आज के दिन का ये दूसरा मुकाबला है संजय स्पोर्ट्स सावध और अमर स्पोर्ट्स कासने के बीच में। इसके बाद तीसरा मुकाबला देखना मत भूलिएगा, जिसका कि टॉस हो चुका है प्रचित 11 खानपे और गावदेवी उम्बाडे के बीच में। खानपे टीम ने टॉस जीता है और पहले बॉलिंग करने का निर्णय लिया है।
शॉर्ट बॉल आणि यावेळेला पुन्हा एकदा फलंदाजाला काहीच करता आलेलं नाहीये. या बॉलच्या विरोधात देखील ओव्हर नंबर 3चा खेळ इथे समाप्त होतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अमर स्पोर्ट्स कास्टने या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त 21 फलंदाज बाद झालेले 3 आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 65 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 65 धावा. जबरदस्त स्पेल यहाँ पर अपना समाप्त किया है किरण पाटिल ने सावध एक्सप्रेस। मात्र 11 रन खर्च किए 2 ओवर्स में और एक मूल्यवान विकेट प्राप्त किया। एक विकेट मिला है दिगंबर माली को और एक बल्लेबाज रनआउट का शिकार बने हैं। इस तरह से 3 खिलाड़ी आउट हुए हैं अभी तक इस पारी में और पूरी तरह से बैकफुट पर अमर स्पोर्ट्स कास्ट ने 21 पर 3। देखिए गेंदबाजी कितनी अच्छी रही है कुणाल, 3 ओवर्स में एक भी वाइड या नो बॉल देखने को नहीं मिली है। अनुशासन दिखाया है गेंदबाजों ने, इसीलिए उनका शासन चल रहा है इस मैच में। एक्झॅक्ट, कारण ज्या पद्धतीने 2 षटक टाकलेले आहेत, पॉवर प्ले मध्ये 1 षटक टाकलं, तिथे 7 धावा दिल्या किरण पाटीलने. त्याच्यानंतर आपण पाहिलं 4च धावा पॉवर प्ले संपल्यानंतर त्याच्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळे अचूकता त्याने दाखवली. त्याच्याच बरोबरीने दिगंबर माळी टीमचा कॅप्टन आहे, त्याने देखील विकेट मिळवली. त्याच्यामुळे दबावामध्ये अमर स्पोर्ट्स कास्टने संघ. गोलंदाजी सुरुवात झाली. आता फार एंड कडून बॉलला उसळी थोडीशी प्राप्त केली. स्क्वेअर लेगला येतो क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल. दिगंबर माळी हे जे 2 फ्रंटलाईन सीमर आहेत, दोन्हीही आपापल्या कोट्यातले 2-2 ओव्हर इथे टाकत असताना दिसत आहेत किरण पाटील आणि दिगंबर माळी. पिछले मैच में भी इस तरह की रणनीति हमने बालकुम टीम की देखी थी। उन्होंने भी अपने प्रमुख जो पहले गेंदबाज थे 2 उनको कंटिन्यू रखा था। ओ इस बार बेल को लेकर चली गई है गेंद, बोल्ड हो गए बल्लेबाज। राऊंड विकेटने दिगंबर माळीचा हा बॉल बेल वर जाऊन आदळतो. एक मोठी विकेट पुन्हा एकदा प्राप्त झाली आहे. लगातार विकेट येतात. दोन्ही जे गोलंदाज आहेत यशस्वी झालेले आहेत विकेट काढत असताना अमर स्पोर्ट्स कासनेच्या विरुद्ध. त्याच्यामुळे सध्या या सामन्यामध्ये पारडं जळ आहे. संजय स्पोर्ट्स सावधचं बॅटिंग देखील चांगली केली सर्वच फलंदाजांनी सावधच्या, आणि त्याच्यानंतर गोलंदाजी देखील पहिले 2 गोलंदाज किरण पाटील आणि दिगंबर माळी खूप चांगली करत असतात या मॅच मध्ये. अच्छा टीम एफर्ट, खेल के तीनों भी विभागों में आगे नजर आ रही है इस मुकाबले में संजय स्पोर्ट्स सावध टीम, और यहाँ से जीत की तरफ बढ़ती हुई नजर आ रही है। यहाँ से यदि सावध टीम को जीत ना मिली तो फिर वो एक बहुत बड़ा आश्चर्य माना जाएगा मेरे ख्याल से। अगदी बरोबर आहे, कारण असे आश्चर्याचे धक्के बसतात काही काही वेळेला टीम च्या अगेन्स्ट, परंतु सध्या पारडं जळ आहे सावध टीमचं. याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. तो संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु एखादा फलंदाज येतो आणि मध्ये तडाखीबंद फलंदाजी करून जातो. परंतु तसं काही चित्र मैदानामध्ये पाहायला मिळेल का? प्रितेशने मागच्या मॅचमध्ये 53 रन केल्यात. अर्धशतकीय खेळी त्याने साकारली. 10 तर चौकारच मारले होते सुरुवातीला 11 बॉलमध्ये. त्याच्यामुळे असं क्रिकेटमध्ये बहुतांशी वेळेला घडून जातं. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला. इथे पहा बॅट मधून अलॉंग द कार्पेट बॉल चालला बाउंड्रीलाईनच्या दिशेने. तिथे पायने बॉल अडवला. 2 धावा नक्की मिळतील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 24-24. बहुत ही बेहतरीन एफर्ट। फील्डर को पता था कि झुकने का वक्त नहीं है, इसीलिए पैर का सहारा लिया और पैर से गेंद को रोकने में कामयाब रहे। हालांकि प्लेसमेंट बहुत अच्छा था इस स्ट्रोक में अमोल दलवी का। सीनियर खिलाड़ी है अमोल दलवी, बहुत कुछ निर्भर करेगा इस जोड़ी पर। मयूर को भी अपने हाथ खोलने होंगे। मयूर ने काफी स्ट्रगल किया अभी तक, जो कि एक अच्छे स्ट्रोक प्लेयर है। बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. चांगली लाईन आणि इथे एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक राहिलंय गोलंदाजाचं. फलंदाजी चांगली झाली. आता गोलंदाजी देखील तेवढीच चांगली इथे करत असताना ओव्हर नंबर 4 दिगंबर माळी यावेळेला बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतमध्ये बॉल लागतो. इथे देखील रन मिळताना दिसणार नाहीत. अमर स्पोर्ट्स कासने संघाचे फलंदाज इथे थोडेसे अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. रनच होताना दिसत नाहीयेत या टीमच्या बॅटरकडून, कारण विरोधी टीमने 86 रनचं लक्ष ठेवलंय आणि आतापर्यंत अमर स्पोर्ट्स कासनेची धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त 24. जहां बल्लेबाजों ने अपना काम बखूबी से निभाया, उसके बाद गेंदबाज भी अपना कार्य अच्छी तरह से करते हुए इस बार बैकफुट पर जाकर आड़े बैट से प्रहार किया। सामने फील्डर मौजूद लॉन्ग ऑन पर और बहुत ही खूबसूरत कैच। भारतीय जनता पार्टी स्टैंड के बिल्कुल सामने लखन पाटिल द्वारा ये दर्शनीय कैच और बैट्समैन आउट। विकेट पूरी तरह से लड़खड़ाती हुई पारी 86 रनों का पीछा करते हुए अमर स्पोर्ट्स कासने की। प्रचंड दबाव फलंदाजी करणाऱ्या टीमवर अमर स्पोर्ट्स कासनेवर 86 रन करायच्या होत्या. पॉवर प्ले मध्ये
फलंदाजी चांगली झालेली नाहीये. किरण आणि त्याचबरोबर दिगंबर यांची तुफानी गोलंदाजी राहिली. त्यांच्या विरोधात फलंदाजांकडून रन होताना दिसलेले नाहीयेत आणि त्याचाच दबाव त्यानंतरच्या फलंदाजांवर आला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय स्कोर बोर्डवर रन आहेत फक्त 24 आणि फलंदाज बाद झालेले आहेत आतापर्यंत 5. देखिए क्रिकेट के खेल में मैं हमेशा कहता रहता हूँ कि जो मोमेंटम होते हैं वो यदि आपको मिल जाए ना तो उसको छोड़ना नहीं चाहिए। एक ऐसा लम्हा आया इस पारी में जहां पर 2 गेंदों पर 2 चौके निकले थे दिगंबर के ओवर में, जो कि पारी का दूसरा ओवर था। उसके बाद तीसरी गेंद पर बैट्समैन आउट हुए थे, प्लेड ऑन हुए थे और वहां से जो विकेट्स गिरने का सिलसिला शुरू हुआ वो रुकने का नाम नहीं ले रहा है। तो वो मोमेंटम अपने पास रखना बहुत ज़रूरी होता है। आप यदि प्रतिस्पर्धी टीम को मौका देते हो तो फिर कहीं ना कहीं आपकी गलती है। और जिस गेंद पर विक्रांत गायकर आउट हुए थे वो कोई ऐसी विशेष गेंद भी नहीं थी, मेरे ख्याल से सीधी सीधी गेंद थी, लेकिन वो प्लेड ऑन हुए थे। नेवर लेकर कैलाश पाटिल ऑफ स्टंप के बाहर टप्पा पड़ने के बाद हल्की सी और बाहर निकली थी और उसी वजह से अंपायर वाइड घोषित करते हुए दिशाहीन गेंद। पहिला बॉल खराब टाकलाय कैलाशने. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. रन वाढताना दिसतात. रन होतात 25. 60 रन अजूनही करायचेत. 61 कारण 86 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत फक्त 12. प्रत्येक बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर मारावं लागेल. 10 षटकार मारावे लागतील. हा पहिला आलाय का हे पाहावं लागेल ऑन साइडला आणि यस पंचांचा इशारा. पहिला षटकार 6 धावा. इस एंड से गेंदबाजी करना इस समय उतना आसान तो नहीं होने वाला है क्योंकि दाहिने हाथ के बल्लेबाज सामने है और ऑन साइड में बहुत तेज हवाएं बह रही है। फ्लैट 6, शायद ये तेज हवाएं ना रहती तो मेरे ख्याल से ये छक्का जाना थोड़ा सा मुश्किल हो सकता था, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर चली गई है और शुरुआत आक्रमण की आखिरकार कर ही ली है वहाँ पर मयूर दलवी ने। देखिए खेल है क्रिकेट का कुणाल, इसमें भविष्यवाणी बिल्कुल भी नहीं की जा सकती है और कुछ भी हो सकता है। इसी तरह से लगातार बल्लेबाज बड़े बड़े प्रहार करते रहे तो रोचकता बढ़ सकती है इस मैच में। ते कॅल्क्युलेशन आपण सांगत होतो. 10 षटकार मारायचे त्यापैकी पहिला आलाय. डाऊन दी ग्राउंड चांगला फटका. व्ही शेप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. चौकार. 4 धावा. फलंदाज मयूरच्या बॅटमधून. अब अपने असली रंग दिखाते हुए मयूर दलवी, इसी तरह के हार्ड हिटिंग के लिए वे जाने जाते हैं, लेकिन शुरुआत में काफ़ी स्ट्रगल किया उन्होंने। खासतौर पर किरण पाटिल ने बहुत ही खौफनाक गेंदबाजी की, अच्छा मिश्रण किया अपनी लाइन और लेंथ में और गति में, जिसके चलते हाथ खोलने का मौका मिला नहीं था, लेकिन अब मौके मिल रहे हैं। ओवर पिच गेंदें मिल रही है, उनका पूरा फायदा उठाते हुए मयूर दलवी। चांगला फटका होता मयूरचा. एक ऑन साइडला षटकार त्याने मिळवला. त्याच्यानंतरच्या बॉलवर थोडासा पुढे टाकलेला बॉल त्याच्यावर डाऊन दी ग्राउंड एक चौकार त्याच्या खात्यामध्ये. 2 बॉल 10 रन आले. यावेळेला पुन्हा एकदा पूल करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल आणि ते मात्र आणखीन एक धक्का बसतोय टीम अमर स्पोर्ट्स कासनेला. मयूर ने थोडासा हेतू, प्रामाणिक हेतू रन करण्याचा दाखवला, तो देखील आता परतलाय तंबूच्या दिशेला आणि आता रन आहेत स्कोर बोर्डवर. 35 फलंदाज बाद झालेत 6. जी हाँ, छठा नुकसान हुआ है अमर स्पोर्ट्स कासने को, लेकिन लखन पाटिल इंजर्ड हुए हैं, शायद खून निकल रहा है उनकी उंगली से। कैच लपका उन्होंने, बहुत ही बेहतरीन कैच, दूसरा कैच लपका उन्होंने इस मैच में, लेकिन चोटग्रस्त हो चुके हैं। और लखन पाटिल एक सीनियर खिलाड़ी है, बहुत बेहतरीन ऑलराउंडर है, एक महान ऑलराउंडर के रूप में उनकी तरफ देखा जाता है। जहाँ तक संजय स्पोर्ट्स सावत टीम का सवाल है, आमने लोनार क्रिकेट का जहाँ तक सवाल है, आजकल गेंदबाजी नहीं करते हैं क्योंकि जो युवा गेंदबाज आए हैं टीम में उन्होंने काफ़ी प्रभावित किया है और इसीलिए लखन ने अपने आप को थोड़ा पीछे रखा है गेंदबाजी में। लेकिन देखिए फील्डिंग में आज भी वो अपना 100% देते हुए अपनी टीम के लिए। कैच तो लपका उन्होंने, लेकिन ये अच्छी खबर नहीं है क्योंकि बल्लेबाजी में उनकी ज़रूर काफ़ी मदद होती है टीम को, भले आजकल गेंदबाजी नहीं करते हैं और इस तरह से इंजर्ड रहे तो फिर आने वाले समय में बहुत बड़ा नुकसान उठाना पड़ सकता है साउथ टीम को। 12th मॅन त्या खेळाडूला रिप्लेस लवकर करायचंय. मॅच चालू ठेवा. 12th मॅननी ग्राउंडच्या आतमध्ये जायचं आणि बाकी जे आमचे संयोजक आहेत ते मात्र त्या खेळाडूची काळजी घेतील. स्कोर 35 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स। मैच में अब ज़्यादा रोमांच तो नज़र नहीं आ रहा है। मयूर ने ज़रूर एक उम्मीद की किरण जगा दी थी 2 बड़े शॉट्स खेलकर, लेकिन आखिरकार उनको भी शांत किया गया है कैलाश पाटिल द्वारा। कैलाश को मिलने वाली ये पहली सफलता। 35 रन झालेत. 9 बॉल मध्ये 51 रनची आवश्यकता.
नए बैट्समैन संदेश भोईर नंबर 8 पर आए हैं। उमेश हालके और संदेश, ये दो नए बल्लेबाज हैं, दोनों ने एक भी गेंद का सामना नहीं किया है और लक्ष्य बड़ा ही कठिन। बैकफुट पर ही वेट कर रहे थे, टैप किया है सीधे फील्डर के पास। अभी अभी वो खिलाड़ी मैदान में पहुंचे हैं, सब्स्टिट्यूट खिलाड़ी, और गेंद उन्हीं के पास चली गई थी। रनआउट का अवसर उत्पन्न हो रहा था लेकिन बच गए बल्लेबाज वहां पर। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन 6 विकेटों के नुकसान पर। ठीक 50 रनों की आवश्यकता है, मात्र 8 गेंदों का खेल शेष है। बॅकफुटला पूर्णपणे टीम अमर स्पोर्ट्स कासने रन केलेले नाहीयेत. पॉवर प्ले मध्ये मधल्या फळीतील फलंदाजाने देखील जास्त रन आपल्या टीमसाठी केलेले नाहीयेत. त्याच्यामुळे सध्या पारडं जळ आहे विरोधी टीम सावध संघाचं. 2 रनचा इथे प्रयत्न होईल, 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन विकेट चांगली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 38 रन करायचे होते या मॅच मध्ये. 48 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत आता 7 चेंडू 48 धावा. पहाड़ नुमा स्कोर खड़ा किया गया सावत के बल्लेबाजों द्वारा और उसके नीचे पूरी तरह से दब गई है बल्लेबाजी अमर स्पोर्ट्स कासने की। अब केवल औपचारिकताएं शेष है। इस बार फोर्सिंग स्ट्रोक, गेंद हवा में है, मिड ऑफ के खिलाड़ी पीछा करते हुए, लेकिन क्या पहुंच पाएंगे? जी नहीं, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। शेवटच्या आता 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 44 धावा करायच्या आहेत अमर स्पोर्ट्स कासनेला. अखेर शेवट चांगला राहिला. या ओव्हरचा 4 धावा मिळाल्या अमर स्पोर्ट्स कासने टीमच्या फलंदाजाला. औपचारिकता शिल्लक तसं म्हणायला हरकत नाहीये, परंतु अशा अनेक वेळेला घडतं. काही नो बॉल, काही खराब बॉल आले की रन चेस होतात एका एका ओव्हरमध्ये. परंतु सध्या तरी आपण विचार करू शकतो 44 करायच्या. 6 बॉलचा खेळ शिल्लक 44. क्रिकेट के खेल में ये बड़ी मजेदार बात है, वो जो कहते हैं कि अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, उम्मीद पर दुनिया कायम है, सांस है तो आस है और जान है तो जहान है। लेकिन कहानी यदि अभी तक की हम देखें तो पूरी तरह से दबदबा रहा है संजय स्पोर्ट्स सावत का और जीत की दहलीज पर है सावत टीम। विजयाच्या उंबरठ्यावर सावतचा संघ संजय स्पोर्ट्स सावत अमर स्पोर्ट्स कासनेच्या विरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 44 धावा करायच्या आहेत. फॉरेन कडून गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये निखिल पाटील. किरण आणि निखिल हे 2 बंधू या टीम मध्ये खेळतात. निखिलला थोडंसं बॅटिंग मध्ये अपयश आलं, तरी 9 धावा त्याच्या खात्यामध्ये होत्या. 1 षटकार त्याने मारला. किरणने गोलंदाजी चांगली केली. आपल्या टीमसाठी किरणने 11 धावांचं योगदान बॅटिंगने देखील दिलं. या धावसंख्येमध्ये अक्षयने त्याच्यानंतर कळस चढवला मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये. आल्या आल्या स्विच हिटचा प्रयत्न त्या पहिल्याच बॉलवर निखिलच्या विरोधात हा डॉट बॉल येतोय. हालांकि पहले 5 ओवर्स में इस तरह का कोई प्रयास बल्लेबाजों द्वारा नजर नहीं आया, मौके भी नहीं मिले उनको ज़्यादातर। हम देखें तो गेंदबाजी बहुत ही बेहतरीन रही है, अच्छे डिसिप्लिन के साथ सभी गेंदबाजों ने गेंदबाजी की है और यहाँ पर कुछ अलग करने का प्रयास करते हुए बल्लेबाज संदेश थोड़ा सा दर्शकों का मनोरंजन कर सकते हैं यहाँ से। इस बार ऑन द राइज ड्राइव किया, गेंद हवा में, इनफील्ड को क्लियर करते हुए तेज हवाएं बह रही है, फील्डर गेंद के पीछे और आखिरकार गेंद को रोकने में कामयाब हुए स्वीपर कवर की दिशा में। तब तक 2 रन लेने का मौका संदेश के पास। सिंगल डबलने धावा झाल्या 44, म्हणजेच काय तर ऑलमोस्ट अर्ध्या धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत बॅटिंग करत असताना टीमने. 4 बॉलचा खेळ. औपचारिकता आता शेष आहे या मॅच मध्ये. अमर स्पोर्ट्स कासने या स्पर्धेच्या बाहेर जाईल, परंतु संजय स्पोर्ट्स सावत संघाचा खेळ चांगला झाला. लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय डीप मध्ये, लॉंग ऑफला. जजमेंट चांगला आहे परंतु झेल सुटलाय. रन इथे मिळताना दिसेल. 1 रन वाढते टीमची धावसंख्या 45. बड़ी दुर्लभ घटना है किरण के हाथों से कैच ड्रॉप होना। देखिए सावत के कई खिलाड़ी मुस्कुरा रहे हैं इस समय, हालांकि थोड़े रिलैक्स हो गए हैं, मैच उनके पक्ष में झुका हुआ है और ऐसे में इस तरह की घटनाएं घटती है। स्विंग करना चाहते थे ऑन साइड में, ओ बोल्ड हो गए, बेल नीचे गिर गई है और बैट्समैन का काम तमाम। चलिए तो निखिल के खाते में भी विकेट। संजय स्पोर्ट्स सावत की जो बल्लेबाजी रही उसमें हम कुणाल देखें तो पहले 3 ओवर्स में 36 रन बने थे मेरे ख्याल से, और आखिर के जो 3 ओवर्स थे उसमें काफ़ी रन्स खर्च किए गए। महेश दलवी का जो ओवर था, चौथा ओवर पारी का, उसमें 20 रन आए
और उसके बाद के 2 ओवर्स जिसमें 14-14 रन्स गेंदबाजों ने खर्च किए, तो वो जो 3 ओवर्स थे, पारी के अंतिम 3 ओवर्स, वो काफ़ी महत्वपूर्ण रहे, जहाँ पर 48 रन्स खर्च किए गए। वहाँ से जो मोमेंटम शिफ्ट हुआ, वो वापस लौट कर नहीं आया है कासने के पास। एक्झॅक्ट. आणि त्याच ओव्हरच्या दरम्यान अक्षय फलंदाजीसाठी गेल्यास अक्षयने 7 बॉलमध्ये 26 धावांची घणाघाती खेळी केली. त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. त्याच्याचमुळे धावसंख्येला चांगला आकार आला अमर स्पोर्ट्स कासनेसाठी आणि एक मोठं लक्ष त्यांनी प्रस्थापित केलं. सावध टीम च्या माध्यमातून अमर स्पोर्ट्स कासनेच्या अगेन्स्ट. आणि इथे आपण पाहतोय आता समाप्तीच्या दिशेने हा सामना आहे आणि फक्त आता एका बॉलची औपचारिकता पार करायची आहे टीम सावधला. 5 धावा इथे देण्यात आल्यात ओव्हरथ्रोच्या स्वरूपात. आणि रन झाले स्कोर बोर्डवर 50. अर्धशतक पूर्ण. 36 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र डॉट बॉल अशा पद्धतीने हा सामना इथे जिंकलाय. 35 धावांनी टीम संजय स्पोर्ट्स सावधने अमर स्पोर्ट्स कासने संघ या स्पर्धेच्या बाहेर. ॲडलक अमर स्पोर्ट्स कासने पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अभिनंदन संजय स्पोर्ट्स सावध. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल अक्षय म्हात्रेला, ज्याने 7 बॉलमध्ये 26 धावांची खेळी साकारली. त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. तो ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. खांडपे संघ आपल्याला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खांडपे टीम, कारण टॉस तुम्ही जिंकला, टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुमच्या माध्यमातून घेण्यात आला. खांडपे संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. मॅच नंबर 3 लगेच आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. सामना असेल प्रचित 11 खांडपे विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स उंबारडे या दोन टीमच्या दरम्यान लढत होईल. खांडपे संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अक्षय ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद समालोचन कक्ष. तर सामनावीरचा पारितोषिक देण्यासाठी आता आपण सज्ज झालेले आहोत. अक्षय म्हात्रे 7 चेंडूमध्ये 26 धावा, 3 षटकार 1 चौकार. अक्षय म्हात्रे युवा खेळाडू आणि या स्पर्धेमध्ये ब्लॉकबस्टर ओपनिंग या खेळाडूने केलेली आहे आणि त्यांना आपण सामनावीरचं पारितोषिक देऊन भूषविणार आहोत. भावेश लोखंडे साहेब यांच्या शुभ हस्ते आता आपण सुरुवात करणार आहोत. भावेश लोखंडे यांच्या शुभ हस्ते एक मेडल, तदनंतर एक टोपी आहे रणजितभाईकडून. अक्षय, तुम्हाला पुढील सर्व सामने ही टोपी घालून खेळायचे आहेत, म्हणजे प्रेक्षकांना माहीत पडणार की तुम्ही मॅन ऑफ द मॅच झालेले होते. ओम शिंदे यांच्या शुभ हस्ते सामनावीरचं हे पारितोषिक, सुंदर ट्रॉफी. अक्षय, ग्रामीण क्रिकेट म्हटलं की गावासाठी काय पण